मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात जावे विनोदाच्या गावा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। मराठीला ज्ञान भाषेत रूपांतरित करून पुढील पिढीपर्यंत नेऊया असं यावेळी फडणवीस म्हणाले। तर उपलब्ध साधनांचा पुरेपूर उपयोग करून मराठीची समृद्धी वाढवली पाहिजे असं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं। मराठी भाषेचं अभिजातपण टिकवणं ही आपल्या साऱ्यांची जबाबदारी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवहाराची भाषा म्हणून मराठीचा वापर आपण सर्व क्षेत्रात प्रभावीपणे करायला पाहिजे। शासन आपला प्रयत्न नक्की करतंय आणि म्हणून मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनीच ही जबाबदारी आपली मानून आपापले योगदान त्यामध्ये द्यायला पाहिजे। यावेळी तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना डिजिटल माध्यमांवर मराठी भाषेचा अधिकाधिक उपयोग करावा असं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केलंय। पुढची बातमी आहे राज्यातल्या ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसंदर्भातली। जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जलविद्युत प्रकल्पांसाठी विविध कंपन्यांसोबत एकूण 55 सामंजस्य करार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेत। या करारांद्वारे 78,215 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची उभारणी केली जाणार आहे। एकूण गुंतवणूक ही सुमारे 4,16,701 कोटी रुपये इतकी अपेक्षित असून या प्रकल्पाद्वारे सुमारे 1,27,990 रोजगार निर्मिती होणार आहे। ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी हे करार महत्त्वाचे असून कालबद्ध पद्धतीने या प्रकल्पांची अंमलबजावणी करावी अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या आहेत। आता कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मुंबई ते सिंधुदुर्गतल्या विजयदुर्ग दरम्यान रो पॅक्स फेरी सेवा 1 मार्च 2026 पासून सुरू करण्यात आली आहे। यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे। कोकणवासियांना सागरी मार्गाने जलद, आरामदायी व आनंददायी प्रवासाची सुविधा यामुळे उपलब्ध झाली आहे। या सेवेद्वारे अवघ्या 6 ते 7 तासात मुंबईवरून विजयदुर्गला पोहोचता येणं शक्य झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली साकार झालेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा यासाठी विशेष प्रयत्न केले होते। या सेवेसाठी प्रवाशांनी आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानलेत। या सगळ्या घडामोडींवरचं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका।